सुप्रीम कोर्टाने मंगळवारी योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला विविध रोगांवर उपचार म्हणून त्यांच्या कंपनीच्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये खोटे आणि चुकीचे दावे केल्याने चांगलेच फटकारले आहे। या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने पतंजलीला फटकारत पतंजली आयुर्वेदाच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ थांबवायला हव्यात, तसेच यापुढे अशा उत्पादनांवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावू असा देखील इशारा दिला। IMने केलेल्या याचिकेवर गेल्या वर्षी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेड सह केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालय तसेच आयुष मंत्रालयाला ही नोटीस बजावली होती। याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने पतंजलीच्या जाहिरातींवर नाराजी व्यक्त केली। दिशाभूल करणारी जाहिरातबाजी तातडीने थांबवली पाहिजे, अन्यथा न्यायालयाला याची गंभीर दखल घ्यावी लागेल, असे खंडपीठाने कंपनीला बजावले। मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पतंजलीला फटकारत प्रसार माध्यमात त्यांच्या उत्पादनांच्या फसव्या जाहिराती आणि विधाने करण्यास मज्जाव केला। या वादाला आम्ही ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असे स्वरूप देऊ इच्छित नाही। आम्हाला फसव्या जाहिरातींच्या समस्येवर उत्तर शोधायचे आहे, असे न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले। जर एखाद्या विशिष्ट आजार बरा होऊ शकतो असा खोटा दावा केल्यास खंडपीठ प्रत्येक उत्पादनावर 1 कोटी दंड आकारू, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे। खंडपीठ पुढील वर्षी 5 फेब्रुवारी रोजी IMच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहे। यावरून आता रामदेव बाबांनी प्रतिक्रिया दिली आहे। पैसे सत्य आणि असत्य ठरवू शकत नाही। ॲलोपॅथीवाल्यांकडे भरपूर पैसे आहेत, त्यांच्याकडे रुग्णालये जास्त आहेत, त्यांच्याकडे जास्त डॉक्टर्स आहेत, त्यामुळे त्यांचा आवाज जास्त असू शकतो। पण आमच्याकडे ऋषींचा वारसा आहे, आम्ही दरिद्री नाही, असं रामदेव बाबा म्हणाले। पतंजलीच्या फसव्या जाहिरातींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली। काही विशिष्ट आजारांवर रामबाण इलाज असल्याचे दावे करणाऱ्या फसव्या जाहिरातींवर वचक बसवण्यासाठी उपाय शोधण्याची सूचना खंडपीठाने केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त महान्याय अभिकर्ता KM नटराज यांनी केली। IMAने केलेल्या याचिकेवर गेल्या वर्षी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेड सह केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालय तसेच आयुष मंत्रालयाला ही नोटीस बजावली होती। एवढंच नव्हे तर मंगळवारच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पतंजलीशी संबंधित व्यक्तींना प्रसार माध्यमात नाहक विधाने करण्यास मज्जाव केला होता। या वादाला आम्ही ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असे स्वरूप देऊ इच्छित नाही। आम्हाला फसव्या जाहिरातींच्या समस्येवर उत्तर शोधायचे आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले होते। परंतु त्यानंतरही रामदेव बाबांनी ॲलोपॅथी उपचार पद्धतींवर टीका केली आहे। महाराष्ट्रात संत्री प्रक्रिया उद्योग येत्या मार्चपासून रामदेव बाबा दरम्यान महाराष्ट्रातील संत्री प्रक्रिया उद्योग येत्या मार्च महिन्यापासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती पतंजली योगपीठचे संस्थापक व योगगुरू रामदेव बाबा तसेच त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी दिली। विदर्भातील या प्रक्रिया उद्योगामुळे 2000 लोकांना प्रत्यक्ष तर 3000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। संत्री प्रक्रिया उद्योगात आतापर्यंत सुमारे 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून विस्तारीकरण गृहीत धरता 1000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे। या प्रकल्पात दिवसाला 1000 टन इतक्या संत्र्यांवर प्रक्रिया केली जाईल, असे आचार्य बाळकृष्ण यांनी नमूद केले। कोरोना संकट व अन्य कारणांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला होता, मात्र पुढील वर्षी मार्च महिन्यापासून म्हणजे आगामी संत्री हंगामापासून सदर प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले। देशभरातून आलेल्या पत्रकारांशी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी संवाद साधला, तसेच विविध सामाजिक राजकीय मुद्द्यांवर मते व्यक्त केली। कोरोना संकट ओसरल्यानंतर अचानक लोकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे। हृदयविकार, कर्करोग, पक्षाघात अशा विविध आजारांनी लोक मरण पावत आहेत। या संदर्भात विचारले असता कोरोनाची लस तसेच त्यावेळी देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या औषधांमुळे तर हे मृत्यू होत नाही ना, याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले। तर कोरोनाची लस आणि त्याचे परिणाम याबाबत वर्ष 2024च्या लोकसभा निवडणुका संपेपर्यंत काही बोलणार नाही, अशी टिप्पणी रामदेव बाबा यांनी केली। पतंजली ही विविध क्षेत्रात कार्यरत असलेली पण वेगाने विकसित होत असलेली संस्था असल्याचे सांगून
आचार्य बाळकृष्ण म्हणाले, सध्याच्या समाजात अनेक दोष आहेत. परंपरेच्या नावावर ऊर्जा संपवण्याचे काम काही घटकांकडून होत आहे. मात्र आम्ही शास्त्रीय दृष्टिकोन ठेवत सनातन धर्म प्रसाराचे काम करीत आहोत. शिक्षण, आरोग्य, अध्यात्म, जनजागृती असे विविधांगी काम सुरू आहे. योग आणि आयुर्वेदाला पाया मानून यापुढेही आमचे काम चालू राहील. बद्री गायींसाठी प्रकल्प, गोशाळा, जैविक शेती अशा क्षेत्रात आम्ही मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. आता तर विदेशात जाताना लोक आमची उत्पादने घेऊन जात आहेत. जगाच्या बहुतांश भागात पतंजलीची 4 ते 5 उत्पादने प्रसिद्ध आहेत. हिमालय तसेच पहाडी भागात असणाऱ्या बद्री जातीच्या गायी वाचाव्यात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे, असे रामदेव बाबा यांनी सांगितले. हजारो शाळा जोडणार. आधुनिक आणि वैदिक अशा दोन्हींचा मिलाफ असलेले शिक्षण मुलांना देण्यासाठी भारतीय शिक्षण मंडळ सुरू करण्यात आले आहे. अन्य बोर्डांच्या धर्तीवर पण वेगळ्या पद्धतीने हे मंडळ काम करेल. देशातील हजारो शाळा या मंडळाशी जोडण्याचा उद्दिष्ट आहे, असे रामदेव बाबा यांनी सांगितले. गरीब वर्गासाठी काम व्हावे. जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर विचारले असता रामदेव बाबा म्हणाले, हा विषय राजकीय दृष्ट्या संवेदनशील असल्याने मी फार काही बोलणार नाही. मात्र सर्व धर्मातील गरीब वर्गासाठी काम होणे, त्यांना आरक्षण मिळणे नितांत आवश्यक आहे. जातीभेद न मानता पतंजलीमध्ये सर्वांना सामावून घेण्यात आले आहे. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, अंमली पदार्थ, वेबसाईट तसेच सोशल मीडियाद्वारे पसरवली जात असलेली अश्लीलता या बाबी युवकांसाठीच नव्हे तर देशासाठी देखील अत्यंत घातक आहे. पतंजलीचा विस्तार. पतंजली समूहाकडून देशभरात मोठ्या प्रमाणात पामच्या झाडांची लागवड केली जात आहे. त्याचे आचार्य बाळकृष्ण यांनी समर्थन केले. खाद्यतेलाच्या आयातीमुळे देशाचे परकीय चलन जात आहेच, पण हाच पैसा विदेशी शक्ती देशविघातक कामासाठी वापरत आहे, असा दावा बाळकृष्ण यांनी केला. तर पतंजली समूहाची सध्या 45,000 कोटी रुपयांवर असलेली उलाढाल पुढील वर्षापर्यंत 1,00,000 कोटी रुपयांवर जाईल, असा विश्वास रामदेव बाबा यांनी व्यक्त केला. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला विविध रोगांवर उपचार म्हणून त्यांच्या कंपनीच्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये खोटे आणि चुकीचे दावे केल्याने चांगलेच फटकारले आहे. या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने पतंजलीला फटकारत पतंजली आयुर्वेदाच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ थांबवायला हव्यात, तसेच यापुढे अशा उत्पादनांवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावू असा देखील इशारा दिला. IMने केलेल्या याचिकेवर गेल्या वर्षी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेड सह केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालय तसेच आयुष मंत्रालयाला ही नोटीस बजावली होती. याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने पतंजलीच्या जाहिरातींवर नाराजी व्यक्त केली. दिशाभूल करणारी जाहिरातबाजी तातडीने थांबवली पाहिजे, अन्यथा न्यायालयाला याची गंभीर दखल घ्यावी लागेल, असे खंडपीठाने कंपनीला बजावले. मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पतंजलीला फटकारत प्रसारमाध्यमांत त्यांच्या उत्पादनांच्या फसव्या जाहिराती आणि विधाने करण्यास मज्जाव केला. या वादाला आम्ही ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असे स्वरूप देऊ इच्छित नाही. आम्हाला फसव्या जाहिरातींच्या समस्येवर उत्तर शोधायचे आहे, असे न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले. जर एखाद्या विशिष्ट आजार बरा होऊ शकतो असा खोटा दावा केल्यास खंडपीठ प्रत्येक उत्पादनावर 1 कोटी दंड आकारू, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. खंडपीठ पुढील वर्षी 5 फेब्रुवारी रोजी IMच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. यावरून आता रामदेव बाबांनी प्रतिक्रिया दिली आहे. पैसे सत्य आणि असत्य ठरवू शकत नाही. ॲलोपॅथीवाल्यांकडे भरपूर पैसे आहेत, त्यांच्याकडे रुग्णालये जास्त आहेत, त्यांच्याकडे जास्त डॉक्टर्स आहेत, त्यामुळे त्यांचा आवाज जास्त असू शकतो. पण आमच्याकडे ऋषींचा वारसा आहे, आम्ही दरिद्री नाही, असं रामदेव बाबा म्हणाले. पतंजलीच्या फसव्या जाहिरातींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. काही विशिष्ट आजारांवर रामबाण इलाज असल्याचे दावे करणाऱ्या फसव्या जाहिरातींवर वचक बसवण्यासाठी उपाय शोधण्याची सूचना खंडपीठाने केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त महान्याय अभिकर्ता KM नटराज यांनी केली. IMAने केलेल्या याचिकेवर गेल्या वर्षी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडसह केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालय तसेच आयुष मंत्रालयाला ही नोटीस बजावली होती.
एवढंच नव्हे तर मंगळवारच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पतंजलीशी संबंधित व्यक्तींना प्रसार माध्यमात नाहक विधाने करण्यास मज्जाव केला होता। या वादाला आम्ही ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असे स्वरूप देऊ इच्छित नाही, आम्हाला फसव्या जाहिरातींच्या समस्येवर उत्तर शोधायचे आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले होते। परंतु त्यानंतरही रामदेव बाबांनी ॲलोपॅथी उपचार पद्धतींवर टीका केली आहे।